आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनावरून आता राजकीय वातावरण चांगलं तापलंय. भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी या आंदोलनाबाबत मोठा दावा केला. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मूळ हेतू आता बाजूला राहिला असून या आंदोलनात देशविरोधी घटक सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप खासदार महाडिक यांनी केलाय. सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईवर बोलताना खासदार महाडिक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. प्रशासनाचा किंवा सरकारचा हे आंदोलन चिरडण्याचा कोणताही हेतू नाही असं महाडिक म्हणाले. वांगचुक यांची तब्येत खालावल्यामुळे केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. त्यांची तब्येत बरी झाल्यावर ते पुन्हा आंदोलन करू शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हा विषय मूळचा नीट परीक्षेच्या तक्रारीशी संबंधित होता, पण आता हे आंदोलन मूळ मुद्द्यावरून भरकटल्याचा दावा त्यांनी केलाय. दुसरीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी अचानक सफदरजंग रुग्णालयात नेले. साध्या वेशातील पोलिसांनी वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून नेल्याने आंदोलकांनी जोरदार विरोध केला, ज्यामुळे तिथे मोठा गोंधळ उडाला. तसेच जंतर मंतरवरच आमरून उपोषणाला बसलेले कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. या शाई फेकीनंतर दिपके यांनी संताप करत व्यक्त केला आहे. आंदोलनात 500 रुपये देऊन गुंड घुसले आहेत असा गंभीर आरोपही केला. त्यामुळे दिल्लीतील हे आंदोलन आता पूर्णपणे वेगळ्या वळणावर आल्याचं पाहायला मिळते. एकीकडे तब्येतीचे कारण देत पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवलं असलं तरी आंदोलकांचा विरोध आणि त्यातच सत्ताधारी खासदारांनी केलेले हे गंभीर आरोप यामुळे आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.